तिथे तिथे काय झालं तुला? युवराज लवकर घरी जायचंय मला, चल पटकन. पण का? नाही सांगू शकत आता, चल पटकन. पण आदिती काय प्रॉब्लेम झालाय? हे बघ, मीटिंग मध्ये तुझं लक्ष नव्हतं. आदिती ही पहिली डील आहे जी आपल्या हातातून गेली. आदिती असंच होत राहिलं ना तर कधी आपण इतका मोठा बिझनेस उभा करणार? सॉरी. हे बघ, मला माहितीये हे डील कॅन्सल झालंय, खूप चुकीचं झालंय. आदिती तू डिस्टर्ब होतीस म्हणून डील कॅन्सल झाली. युवराज, मी तुला आधी सुद्धा सांगितलं, मी डिस्टर्ब असेल तर माझं लक्ष नाही लागत कामात. आदिती मला काहीच आयडिया नव्हती. पण तूही मला आधी काही सांगितलं नाहीस आणि आताही विचारतोय तरी काही सांगत नाहीस. काय झालं आदिती? आदिती आदिती काहीतरी सांग ना. काहीतरी मेजर झालंय. आदितीची बॅग, आदितीने बॅग डिक्कीत का ठेवली? युवराज, 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 इतके सगळे दागिने घेऊन काय करतेस? युवराज, ठेव ती बॅग. आदिती सांग आधी तू. तिजोरी रिकामी. चोर 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 चोर, अहो चोरी झाली, चोरी. सखा, काय झालं? अहो नानी, एवढ्यात विसरलात? आता तो चोर चोर ओरडत होता. सखा, कुठे चोर? माहित नाही. हा? अहो चोर काय चोरी करून थांबणार आहे का? पळून पण गेला असेल. अरे पण चोरी कशाची झालीये? अहो चोरी झालीये, पण काय काय गेलंय ते बघतोय. अरे पण तुला जे कळलंय काय काय चोरीला गेलंय ते तर सांग आधी. या इकडे इकडे. अहो तिथं माझ्या सिस्टरचे सगळे दागिने ठेवले होते, सगळे गायब झाले. अहो मीच होतो त्यांच्या बरोबर दागिने ठेवताना लॉकर मध्ये, गायब झाले. बापरे, सगळे दागिने गेले चोरीला? अरे पण लॉकर कधीपासून उघडाय? मला नाही माहित, मी रूमला झाडू मारायला आलो तेव्हा कळालं मला. पण चोर इथे आलाच कसा? नानी, अहो चोरी करायची म्हटल्यावर चोर कसा पण येणार ना? खिडकीतून आला असेल. आणि आपल्या घरात ना चोरी होऊच शकते. हा, आता संपूर्ण गावाला माहितीये ना आपण फॅक्टरी उभी करणार आहे. मग सगळ्यांना वाटत असणार खूप पैसा या घरात. थांबा, आधीच तुमचे तर्क लावू नका. आधी विचारूया, कोणीतरी काढले असतील दागिने पॉलिश वगैरे करायला. हे बा, आधीच आरडा ओरडा करू नका. सखा, ते कपाट लावून घे व्यवस्थित आणि लॉकर पण. चला. एक मिनिट. आता काय? काय चाललंय तुमचं? चोर इथं लपलाय का बघतो आधी. साईडला. अरे चोरी करून चोरी इथे थांबणार आहे का आता? हा, चल पल्लू, ते कपाटान ते लावून घ्या आणि चला. चोर. काय चाललंय घरात? हे बघा, खरं सांगा. हा, अगं यांना तरी काय माहिती दागिने कुठे गेलेत ते? त्यांना सगळ्यांना माहिती असतं तर त्यांनी सांगितलं असतं ना. अहो काही नाही, यांनी काहीतरी ठरवलंय. यांचं सगळ्यांचं प्लॅनिंग चालू आहे, पण ते आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही यांना. अगं पण असं का म्हणतेस तू? अहो, आज सकाळी ताई आणि बापू दोघं माझ्याकडे आले होते. त्यांनी ते दागिने ठेवायला दिले होते ना माझ्याकडे, ते मागायला आले होते. अहो इकडे त्यांनी त्यांचं सोनं मागितलं. सुनबाई आणि सिद्धूच्या रूम मधून दागिने गायब झाले. काय रे बापू? आम्ही जे सोनं घेतलं ना त्याचा याच्याशी काही संबंध नाही. मी अगं सांग ना, नाही तेव्हा माझ्यावर ओरडत असते. आता बोल. हो तात्या, आम्ही सोनं मागितलं, पण ते वेगळ्या कारणासाठी. आम्ही आमचा वेगळा हिशोब करायला मागितले होते हो दागिने. म्हणजे नमाला एखादा दागिना करायचा म्हणून तसं बयोबाईला सांगितलं होतं आम्ही. पण मग सगळे एवढे दागिने गेले कुठे? काय झालं? टेन्स दिसताय सगळे. हो, घरात चोरी झाली. व्हॉट? अशी कशी झाली चोरी? आता काय करू मी? हो गॉड. हो पण तुम्ही काय रडताय? का म्हणजे? अहो चोरी झाली ना घरात,
आणि हो, आता ह्या घरात सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गोष्टी माझ्याकडे आहेत. माझ्या रूम मध्ये चोरी झाली, पण मी म्हणते चोर घरात आलाच कसा? तुमच्या घरात इतकी पण सिक्युरिटी नाहीये. ते कॅमेराज काय बिबट्यांसाठी लावलेत फक्त? अहो विहीनबाई, नीट ऐकून तर घ्या. चोरी आदिती आणि सिद्धूच्या रूम मध्ये झाली, तुमच्या नाही काही. काय? आमच्या मुलीचे दागिने चोरीला गेले? मॉम, लग्नात मिळालेले सगळे दागिने गायब झालेत. आणखी खूप काही होतं त्यामध्ये. हे सगळं तू मलाच काय सांगतोयस? अरे किती कॉस्टली होते ते दागिने. मीच केवढा खर्च करून प्रेमाने बनवून दिले होते तिला. पण तुम्हाला काय करणार आहे त्याची किंमत? विहीणबाई, आम्ही समजू शकतो. अहो, एकुलती एक मुलगी तुमची. मुलीला सासरी पाठवताना तिच्या माहेरची आठवण म्हणून, तिच्या सासरी हक्काचं स्त्रीधन म्हणून असतं ते. प्रत्येक आईवडील प्रेमानं पैसे साठवून आपल्या मुलीसाठी दागिने बनवतात. नुसते दागिने नसतात ते, त्यात भावनाही जुळल्या गेलेल्या असतात. आणि धक्का तर आम्हालाही बसलाय हो. पण काय माहित, कदाचित दागिने चोरीला गेले नसतील. अहो, आदिती आणि सिद्धूने ते पॉलिशिंगसाठी पाठवले असतील. हो, मला पण हेच वाटतंय. पण मग ते लॉकर असं उघडं ठेवून का जातील? विसरले असतील ना. पण कपाट आणि लॉकर बंद करायला का विसरतील ते? हे तर मी पण नाही विसरणार कधी. आणि अदिती आणि सिद्धू कसं काय विसरले? आणि दागिने पॉलिश करायचे असतील तर कोण घाई करतं का? आणि समजा अर्जंट पैसे हवेत म्हणून जर विकायला जात असेल तर एखाद्या वेळेत घाईत असतो माणूस, हो की नाही हो? एक मिनिट. आज सकाळी सिद्धू आणि त्याच्या मागे आदिती दोघंही घाईनं बाहेर पडले. सिद्धूच्या हातात बॅग पण होती. नक्कीच दोघांनी नेले असणार. दोघांचं ना काहीतरी चालू आहे जे आपल्याला कळू द्यायचं नाहीये. अरे देवा, आता हे काय आणखी? नक्की सिद्धूनच आदितीला दागिने गहाण ठेवायला किंवा विकायला सांगितले असणार. त्याला अमेरिकेला जायला पैसे हवेत ना. अहो, म्हणून काय तो माझ्या मुलीचे दागिने विकून पैसे उभे करणार का? तात्या, हे काय आहे? हेच तुमचे संस्कार आहेत का? अहो, पण अजून नक्की कळलं कुठे की आदिती वहिनी आणि सिद्धूनेच दागिने विकले किंवा गहाण ठेवलेत ते? त्यांनीच दागिने नेले हे सुद्धा कन्फर्म नाहीये अजून. चोरी झाली याची शक्यता अजूनही आहेच. मला काय वाटतंय, आपण सगळे वेगवेगळे तर्क लावत बसण्यापेक्षा पोलिसांना गाठूया. हा, मला तुझं म्हणणं पटतंय सुहास. आपण एक काम करू, आपण दोघेही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवू. चल लवकर. थांबा, काय पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. काही चोरी वगैरे झालेली नाही. नाही, तुला कसं माहिती? म्हणजे ना ना तूच तर दागिने दिले नाहीस ना? काय? हा, काय मला वाटलं तूच नेले. अरे कशा करता? अरे कुठल्या अंधश्रद्धेच्या आहारी तर नाही गेलास? अरे तुझं कसं करावं नाना मी? हे तुझ्या हातात काय? याच्यातच दागिने असतील. नाही, मला बघू दे. नाही, मला बघू दे. अरे 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 बापू, सोड. हे फळं आणलीत मी आपल्या मळ्यातून. अरे काय बापू, माझ्यावर संशय घेतो. आता बघ बापू, आपल्या घरात कुठंच नाही, पण तुझ्या रूम मध्ये ढेकणं होतील. तुला गोठ्यात झोपावं लागल. तुझी ऐश्वर्या डावत तोडून पळून जाईल. आणि तुला ना बापू. अरे मला आधी सांग, चोरी नाही झाली हे तुला कसं माहिती झालं? अरे नाहीच झाली चोरी बापू. मी मळ्यावरून येत होतो तेव्हा आदिती मला भेटली होती सोनाराच्या दुकानाच्या बाहेर. अरे सगळेचे सगळे दागिने विकले रे. काहीतरी आर्थिक संकट असणार, तिच्यावर काहीतरी मोठं कर्ज असणार. माझ्या मुलीला कशाचं कर्ज असेल? अहो, फॅक्टरीसाठी घ्यावं लागलं असेल ना तिला. आदितीचा स्वभाव तर माहितच आहे. आपल्याला त्रास नको म्हणून तिने कोणालाच काही सांगितलं नसेल. आता तर फॅक्टरीचं काम सुरू केलेलं आहे. हे आता कर्ज कशाला लागेल? आणि समजा लागलं तर सांगायला हवं ना घरामध्ये. आपण सगळे मिळून केलं असतं काहीतरी. अरे फॅक्टरीची जबाबदारी जरी त्याच्यावर असली तरी फॅक्टरी देशमुखांची आहे ना. आपण सगळे मिळून प्रॉब्लेम सोडवू शकतो त्याचा. हो ना, बरोबर आहे. पण तात्या, आदितीने तिचं स्त्रीधन विकायला नको होतं. चांगलं नाही बरं असं स्त्रीधन विकणं. अशुभ असतं. आपल्या घरावर काहीतरी संकट येणार, वीज वगैरे पडणार, आपलं घर तू बघणार.
अरे तुझं तोंड दे का काय गप्प आहेस आता खूप बोलला तू गप्प. अरे मी वाईट बोलतोय दिसतं तुम्हाला, पण मी आधी तिला पाहिलं हे खरंय. अरे पण नक्की कशासाठी करते ती? आदिती, अगं काय चाललंय तुझं? आम्हाला असं कळलंय की तुझं स्त्रीधन तू कुणाकडे जाऊन विकून आलीस. अगं काही पैशाची अडचण आहे का तुला? आणि तसं असेल तर मागायचे ना, पण असे परस्पर जाऊन दागिने विकायचे? अगं आमचा सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. तू चुकीच्या ठिकाणी असे पैसे वाया नाही घालवणार. यांना वाटतं मी दागिने विकले म्हणजे सेठ दागिने घेऊन गेलाय याबद्दल काहीच कळलं नाहीये. बरं झालं, हा गैरसमज ठीक आहे. बयाजी, ते मी दागिने विकले नाहीयेत, मी सोनाराकडे ठेवायला दिले. अगं असं कोणी करतं का? आणि दागिनेच ठेवायचे होते तर माझ्याकडे ठेवायला द्यायचे, नाही तर सुमित्राकडे द्यायचे होते ना. ते तुमच्यावर अविश्वास आहे असं नाहीये भैयाजी, पण तुमच्याकडे ठेवायला देण्याचं सुचलंच नाही मला, म्हणून मग सोनाराकडे दिले. नक्की ठेवायलाच दिलेस ना? आदिती खरं बोल. आणि आज सकाळी तू एवढ्या घाईत कुठे गेलीस? तरी मी विचारलं तुला काय चाललंय तुमचं? आदिती, परत खोटं बोलू नकोस. तू सिद्धूला मदत म्हणून हे सगळं करतेस ना? सुनबाई, अगं ते स्त्रीधन आहे, त्यावर फक्त तुझा अधिकार आहे. अगं फक्त काळजी वाटली म्हणून विचारतोय. म्हणजे तुला काही गरज किंवा काही अडचण आहे का? आदिती, हे बघ, तुला काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर मला सांग ना ग. आपला सगळा बिझनेस तुझा आहे. तुला हे असं बाहेर दागिने वगैरे गहाण ठेवायची काहीच गरज नाहीये. आदिती सांग ग बाई, दागिने विकायची वेळ का आली तुझ्यावर? थांबा, अदितीने दागिने विकले नाहीये, उलट दागिने अदितीने सोडवले. युवराज, अरे अदिती थांब, आता परत हे तू स्वतःवर घेणार आहेस का? बस झालं ना अदिती. आणि सिद्धार्थला डिफेंड करून काही फायदा होणार नाहीये. युवराज, तू मध्ये का बोलतोयस? मी सांगते ना त्यांना. थांब आदिती, माझी शपथ आहे तुला. त्याला बोलू दे. बोल युवराज. मोठे बाई, अमेरिकेला जायला पैसा उभा करण्यासाठी सिद्धार्थने तुम्हाला कोणालाही न विचारता दागिने विकले. आणि आदितीलाही कळलं हे सिद्धार्थ दागिने घेऊन जातो. आदितीही त्याच्या मागे गेली, म्हणून आदिती मीटिंगला लेट आली. सिद्धार्थ दागिने घेऊन ज्वेलरी शॉप मध्ये गेला आणि आदितीही त्याच्या मागे गेली. अगं सुमित्रा, सुमित्रा सावंत. मोठे बाई, अगं मोठे बाई या, बसा इथे, बसा इथे. मोठे बाई बसा. मोठे बाई, अहो तुम्ही का त्रास करून घेताय? त्याने कसंही वागायचं आणि आपण त्रास करून घ्यायचा. हा सिद्धू ना सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललाय. आता यूज दे त्याला. तात्या, प्लीज मी रिक्वेस्ट करते, तुम्ही सेडला शिक्षा नका करू. मी बोलते त्याच्याशी, मी समजावेन त्याला तो, पण तुम्ही काही बोलू नका त्याला प्लीज. मला या घरात आता अजून भांडणं नको आहेत. मी बोलेन त्याच्याशी, तो पुन्हा असं नाही करणार. बापू, सिद्धू असा वागला या धक्क्यानं रत्नाकाला येडाचा झटका आला काय? रत्नाक्का, तुला हसायला काय झालं ग? अरे बापू, हसू नको तर काय करू? अरे काय हे देशमुख, काय चाललंय या घरात? मी जे अभिमानाने ओरिजिनल देशमुख
असं म्हणत होते ना, ते या सिद्धूमुळे आता मला म्हणणं बंद करावं लागणार आहे. खरंच नाही, आज तुम्हा सगळ्या सुनांपुढे मी मान्य करते, हे घर, या घरातला आनंद, या घरातले संस्कार जर कुणी टिकवून ठेवले असतील ना, तर त्या आहेत या घरच्या सुना. आणि मोठ्या बाई, याहून खालच्या थराला नाही जाणार सिद्धू. अहो, तात्यांनी त्याला परवानगी दिली तरी त्याचे उपद्व्याप अजून थांबत नाहीत. आणि आता खरंच हे धक्का बसण्यापेक्षा हसूच यायला लागलेलं आहे. आणि आदिती, आता यातून कशी सोडवणूक करायची याची स्टाईल फक्त ओरिजिनल देशमुखच सांगू शकतात. आता त्या ओरिजिनल देशमुखला ही ओरिजिनल देशमुखच अद्दल घडवणार. त्यासाठी मी जे सांगते तेच करायचं. रत्नाका, तुझ्या डोक्यात काय आहे ना ते सांगता येणार नाही. पहिले तू सांग, काय करणार आहेस ते. रत्ना, बयो, तात्या, तुम्ही काही काळजी करू नका. अहो, मी आहे ना ओरिजिनल देशमुख. मी बघते आता सगळं. आता आहे ना, आणि तुम्ही मी सांगेपर्यंत बाहेर यायचं नाही. ठीक आहे. होत ना का? अदिती, मला एक गोष्ट सांग. हे दागिने सोडवून आणल्याचं सिद्धूला माहित नाहीये ना? नाही, मी ते दागिने रूम मध्ये ठेवणार होते आणि मग त्याला विचारणार होते. मग तसं करू नकोस. आता माझ्या डोक्याने चालायचं ठरवलंय ना. रत्नाक्का, आईस्क्रीम. मॉम, रत्नाक्काच्या डोक्याने जायचं असेल तर आईस्क्रीम लागणार, नाहीतर रत्नाक्काचं डोकं चालणार नाही. हा, चला वाटा आईस्क्रीम. हा. किती गोड माणसं आहेत ही. कुठल्याही संकटावर हसत मार्ग काढतात हे सगळे. सीट कशाला रे यांना दुखवून निघून जायचे तुला. अदिती, ये. हे बघ, तुला आहे ना आता खूप ऍक्टिंग करावी लागणार आहे. सांगते, या सगळे. कळलं आता? जा, सगळे दागिने परत लॉकर मध्ये ठेवून द्या. आणि सिद्धू आल्यानंतर नॉर्मल वागा. नाही नाही, नको रत्नाक्का, असं नको. तू आता काहीच बोलू नकोस. मी सांगतेय तेवढंच करायचं. का जाऊन सांगू तात्यांना सिद्धूला शिक्षा करा म्हणून? नाही नाही, नको, करते मी. सखा, कळलंय ना तुला? होत नका. चला, लागा कामाला. हा सिद्धार्थ स्वतःच्या घरात चोरी करतो? दिस इज रिअली शॉकिंग. मला नाही शॉकिंग वाटत ते. कारण मला माहिती आहे हा असंच काहीतरी करणार आहे. कारण पण मात्र इतक्या लवकर करणार आहे असं वाटलं नव्हतं. आधी तिला तयार करण्याचा प्रयत्न करेल किंवा तात्यांना, नाहीतर आपल्याला फायनान्शियल हेल्प करा म्हणून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल. पण नाही, याच्याकडे ना जरा सुद्धा पेशन्स नाहीये. हो ना, सिद्धार्थ असा आणि त्याच्या घरचे अजूनच अजब आहेत रे. ऐक ना मी, लेट्स लीव फ्रॉम हिअर. अरे, या देशमुखांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये. तो सिद्धार्थ इतका गोंधळ करतोय, कोणाच्या डोक्यात विचारही येणार नाही असा वागतोय. आणि हे देशमुख, अरे घरात इतकं मोठं काहीतरी घडतंय आणि हे सगळेजण हसत आईस्क्रीम खात छान मार्ग काढतात सगळ्यातनं. हे बघ, लेट्स गो बॅक टू मुंबई. आपण आपला बिझनेस सांभाळूयात. अरे, अदितीच्या नावावर यांनी तसंही फॅक्टरी केली आहे ना, तिला छान सांभाळतायत सगळे. पास झालं ना मैंने. आता कळलं मी का म्हणतो? जिथे तुझे विचार थांबतात ना तिथे माझे विचार सुरू होतात. महालक्ष्मी, उलट आता आपण इथं थांबलं पाहिजे. आपलं काम सोपं झालं. व्हॉट? अरे काय बोलतोयस मिलिंद? महालक्ष्मी, विचार कर महालक्ष्मी. हा सिद्धार्थ जर त्याच्या स्वप्नांसाठी ह्या थराला जाऊ शकतो तर याचा अर्थ काय?
त्याला बदनामीची भीती नाही आणि म्हणून सांगतोय की आता जर वाट बघू आणि आता हा मूर्ख सिद्धार्थच असं काहीतरी करेल ना की त्याने हे घर हादरणार आणि मग तिथून घर तुटायला सुरुवात होणार. मिलिंद ऐक, सिद्धार्थ कसाही वागला ना तरी हे घर तुटणार नाहीये. आता सुद्धा बघितलंस ना, बाकी सगळेजण एकत्र आहेत, एकत्र सिद्धार्थच्या विरोधात उभे आहेत, अगदी त्याचे आई वडील सुद्धा. महालक्ष्मी, एकदा सिद्धार्थ या घरापासून बाजूला झाला की बाकीच्यांना आपण तोडू. अरे पण तो वेगळा होणारच आहे ना. आय मीन तो US ला जाणारच आहे ना. हो, पण त्यासाठी तो काहीतरी करेल ना. पहिला तुकडा तिथे पडेल, मग हळूहळू हे घर तुकड्यांमध्ये डिवाइड होईल. आर यू शुअर? या 100% शुअर. कोणी बोलणार नाही आहे का माझ्याशी? नका बोलू. हा, तसंही तुमच्यासाठी मी नालायक वाया गेलेला मुलगा आहे ना. असू दे असू दे नानी, कशाला काढते ती भाजी? अगं खा. जाईन 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 अमेरिकेला जाईन मी. आणि बघा, एक दिवस ना तुम्हाला सगळ्यांना माझा अभिमान वाटेल. गावात सगळ्यांना सांगत फिराल की हा सिद्धार्थ देशमुख आमचा मुलगा आहे, आमचा मुलगा. तेव्हा डोक्यावर घेऊन नाचाल मला. अरे वा, दोघींना एकदम ठसका लागला. कळतंय ही नाटकं करताय तुम्ही आणि मुद्दाम करताय सगळं. आणि तू पण यांच्यात सामील झालीस ना अदिती? नवऱ्याबरोबर बोलणार नाहीयेस का? सर मॅडम, बघितलंत ना, अदिती बोलत नाहीये माझ्या बरोबर. आणि तुम्हीच म्हणत होतात की तिला घेऊन अमेरिकेला जा म्हणून. पण बघा कसं घेऊन जाऊ. आणि आता तर तुम्हीच म्हणताय की तिला घेऊन जाऊ नकोस म्हणून, तिची इच्छाच नाहीये असं म्हणून तुम्ही हात वर केलेत. नाही, काही हरकत नाहीये. मला एकटं पाडलेत ना तुम्ही, कोणीच मला मदत करत नाहीये. पण मी हरणार नाहीये. या सिद्धार्थ देशमुखला कसलाच काही फरक पडत नाही. मी अमेरिकेला जाणार, ते पण स्वतःच्या जीवावर, तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून. पुरे झाले एवढे पैसे. वा सिद्धार्थ देशमुख, तुम्ही जिंकलात. स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी एवढे पैसे पुरेसे आहेत. अमेरिकेत जायला एवढे पैसे बस आहेत. चला, आता कोणासमोर हात पसरायची गरज नाही. आता कंपनीला फोन करून कन्फर्मेशन देऊयात आणि जॉबच्या ऑफर लेटरची वाट बघूयात. तोपर्यंत ते पैसे ठेवायचे कुठे? कपाटात. हे दागिने इथे कसे? तर अदितीचे दागिने. पण हे दागिने तर तिथे हॅलो काका, मी तुम्हाला जे दागिने दिले ते कोणी येऊन परत घेऊन गेले का? हो, कोण कशाला नेईल?
पण तुम्हीच म्हणालात ना की घरी कोणाला माहिती नाही म्हणून. काका प्लीज तुम्ही परत एकदा जरा चेक करता का? हो पण आता मी पेढी बंद केली हो. हो पण दागिने इथेच आहेत, व्यवस्थित आहेत. नक्की दागिने तिकडेच आहेत? हो. काय झालं काय? नाही 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 काय नाही. हो रत्नाक्का म्हणाल्या म्हणजे करणं भागच आहे ना. बरं झालं तुम्ही सिद्धूला खोटं सांगितलं, नाहीतर अपशकून झाला असता. अहो, दुकानाला आग लागली असती ना. सगळं काय प्रकार आहे? आला आला. अरे रे अरे ये क्या हुआ. इतर मस्त गाणी गात आहेत. यांच्यापैकी कोणाला दागिन्यांचं माहित असतं तर एवढे रिलॅक्स नसते. मग हा आदितीने पाहिलं होतं मला बॅग घेऊन जाताना. अरे रे अरे बनता है तो बन जाए अफसाना. झालं नाही? झाली का गाणी म्हणून? माहिती आहे ना जेवताना बोलायचं नसतं. युवराज आदिती आज मीटिंग होती ना, कशी झाली? बोलायचं नाही ना. मीटिंग होती ना आज? ऑफिसमध्ये होती ना मीटिंग? नाही ऑफिसमध्येच गेला होतात ना, मीटिंग करूनच घरी आलात ना? हो हो सेठ, मी मीटिंग विषयी सांगणारच होते तुला, पण तूच आल्या आल्या चिडचिड करायला लागलास, त्यामुळे काही बोलले नाही. तू बस ना, मी जेवायला वाढते तुला, आणि मग जेवून झालं की मग मी सांगते मीटिंग विषयी सगळं तुला. सेठ बस, जेवायला बस ना. ही पण तशी रिलॅक्स आहे. मग सगळे कुठे आहेत? नाही म्हणजे तात्या आणि बयाजी जेवले ना? कशाला विचारतोयस? गरज नाही ना तुला आमची? मग कशाला आता काळजी दाखवतोयस? मग अशी तर घालून पाडून बोलून गेला आम्हाला, म्हणाला गरज नाहीये माझी. मग आता कशाला? कोणाचं जेवण झालंय, कोणाचं जेवण राहिलंय, कशाला रे पाहिजे तुला चौकशा? कशाला इतका पुलका आलाय तुला? ताई बॅग. शाब्बास सखा. थँक्यू. तुझा काय मी आता सत्कार करू? जा, भरपूर कामं बाकी आहेत. पुळका असं नाही, सहज विचारतोय मी. ताई काकी दिसत नाहीये, नाना काका दिसत नाहीये, अर्चना नाहीये, बयाजी तात्या नाहीयेत, सखा पण दिसत नाहीये, म्हणून विचारतोय. नेहमी आपण एकत्र बसू ना जेवायला. तू नको काळजी करू, आमचं आम्ही बघून घेऊ. हा जा. ए मागे वळून काय पाहतोय? तुलाच सांगतेय मी, जा जेव. नाही तू तर काय आमच्या बरोबर जेवायला बसणार नाहीस, कालच्या सारखा एकटाच बसशील ना. मग जा, जायचंय ना अमेरिकेला. रत्नाक्का प्लीज भांडू नका ना. सेठ तू बस ना, आमच्या बरोबरच जेवायला बस. थकला असशील ना तू, खूप कामं होती तुला, भूक लागली असेल ना. झाली का तुझी कामं झाली? हो आलोच. सेठ हो हे तर तेच दागिने. हे दागिने इथे कसे? कॅशची बॅग? कॅशची बॅग कुठे गेली? इथेच तर ठेवली होती. काय चाललंय? कोणतरी मस्करी करते का? कोणी लपवली असेल बॅग? दुमन्या, त्याने चेक केलं असेल. हे दुमन्या, दुमन्या,
दुमण्या माझी फालतू मस्करी करायची नाही. मी काय केलंय सिद्धू दादा? काय लपवाछपवी चालली आहे? अरे तुला साधं एवढं पण कळत नाही का की कुठली गोष्ट लपवायची आणि कुठे मस्करी करायची? एवढा पण लहान नाहीयेस तू. माझी बॅग कुठे आहे? मला नाही माहित कोणती बॅग. मी नाही घेतली कुठली बॅग. हो सिद्धू दादा, एकतर खूप दिवसांनी अभ्यास करायला बसलाय आणि सकाळपासून काही त्याने मस्ती पण नाही केलीये. नाटक करतोय तो. ही बॅग लपवली आणि गुपचूप अभ्यास करायची नाटक करतोय. दुमण्या बॅग कुठे आहे? नाही, मी नाही घेतली कुठली बॅग. दुमण्या हे बघ, खरं खरं सांगा नाही ते एक ठेवून जाईल. सिद्धू, काय करतोस? कशाला मारतोस बिचारायला? हो ना, मी काही नाही दिले तरी ओरडतोय मला. सेठ, काय झालंय? अगं काय नाही, यांनी माझं पैशांच्या बॅगेचं यांना सांगता येणार नाही. काय? नाही काही नाही, माझी एक वस्तू सापडत नाहीये. मला वाटलं दुमण्याने घेतली. परीक्षा जवळ आलीये त्याची. दिवसभर अभ्यास करतोय, सकाळपासून खोलीच्या बाहेर पण पडला नाही आणि तो रे कधी तुझी वस्तू लपवेल? घरात काही झालं की माझ्याच मुलाने केलेलं असतं का ते? एकदा कानफटा नाव पडलं की पडलं. ठीक आहे, सॉरी. काय चाललंय हे? इथे कॅशची बॅग गायब होते, दागिने इथे येतात. नक्कीच घरातलं कोणातरी कळलं असणार. पण कसं शक्य आहे? ते सोनार काका तर म्हणत होते की दागिने तर इथेच आहेत म्हणून. मग हे दागिने दागिने तर इथेच होते. मला भास होतोय का? काय काय चाललंय हे? कॅशची बॅग गायब झाली, आता हे दागिने. अरे सेठ, बरं झालं तू इथेच भेटलास. मी तुला शोधत होते. अरे सेठ, सेठ काय करतोयस तू? हात सोड. काय चालू आहे घरात? कोण वाटलो मी? माझ्यासोबत गेम खेळताय? मूर्ख वाटलो मी? सेठ हात सोड. खरं खरं सांग, काय चाललंय या घरात? तू माझ्यासोबत येत नाहीच आहेस, पण माझ्या स्वप्नांना सुद्धा सपोर्ट करत नाहीयेस तू. आणि नवरा म्हणून घ्यायची लाज वाटते का तुला? आणि जरी वाटत असली ना तरी मला नाही काही फरक पडत, कारण मी हे सगळं माझ्या स्वप्नांसाठी करतोय. कळलं? आणि तुला जर मला सपोर्ट करता येत नसेल ना तर उगाच माझ्या मध्ये मध्ये येऊ नकोस. सेठ, तुला हवं तसं वागतोस आणि माझ्यावरच ओरडतोस. काय केलं का मी? नाही, एवढा त्रास होण्यासारखं काय केलंय मी? अच्छा, म्हणजे तुला कळलंय तर दागिन्यांचं, म्हणून मस्करी करतेस ना? आधी पैसे गायब केलेस, मग दागिने गायब केलेस. कशाला ही नाटकं? कसला एवढा राग? हे बघ, मला माझ्या पद्धतीने पैसे उभे करू दे. कळलं? मग मी कधी अडवलंय तुला? मग कशाला ही नाटकं? सांग ना, कुठे आहेत पैसे, कुठे आहेत दागिने? सिद्धू, खाली ये लवकर. हा तात्या. फक्त आदिती नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. सगळेच आदिती सोबत मिळून माझी मस्करी करत होते. पण कोणी आता काही म्हटलं तरी मी माघार घेणार नाही. वा वा, सिद्धार्थला पकडला आम्ही. नाही, हे सगळं कळल्यानंतर मला दोष देऊन मोकळे झाला असाल. देशमुखांच्या संसाराला कलंक आहे हा मुलगा, स्वार्थी आहे, भावना शून्य आहे, नात्यांची पर्वा नाही, असं काय काय म्हणाला असाल. हो, आहे मी असाच आहे. आणि तुम्हाला वाटलं म्हणजे हेच बरोबर असणार, पण मी स्वतःशी प्रामाणिक आहे आणि माझं ठरलंय की मी माझी स्वप्न पूर्ण करणार. आणि तुम्हाला हे सोपं वाटतं का की गुळपोळीवरून बस पकडली आणि गेलो मुंबईला? एवढं सोपं नाहीये हे. अमेरिकेत जायचं आणि नुसतं जायचं नाहीये, तर तिथे जाऊन राहायचंय आणि त्यासाठी पैसे लागतात.
म्हणूनच हे असे पैसे उभे करतोय मी. हे असे हा हे असे म्हणून कुणालाही न सांगता स्वतःच्याच घरातून लपून छपून चोरासारखे दागिने घेऊन जायचे आणि विकायचे. चोरासारखं म्हणजे? आणि हे बघ, चोरी नाही केली मी. आणि स्वतःच्या घरात कसली चोरी केली मी? आणि चोरी जर केली असती तर तर हे दागिने घेऊन मी आपल्या सराफाकडे गेलो असतो का? नाही ना. नाही नाही. आणि मुळात मी आपल्याच घरात का चोरी करेन? आणि तू काय म्हणलीस ग, लपून छपून वगैरे? तुझ्या समोर सकाळी गेलो ना. हो गेलास, पण सांगितलंस मला? अरे दागिने विकायला गेलास तू, आमच्यापैकी कुणालाही सांगावंसं वाटलं नाही तुला? अरे पण का सांगू मी तुम्हाला? आणि हे दागिने माझ्या रूम मध्ये होते, मी घेतले. आणि मुळात हे दागिने तुमचे नाही आहेत, आदितीचे आहेत. मग मी तुम्हाला का सांगू? का? मग मला तरी सांगितलंस का? आदिती, मान्य आहेत हे तुझे दागिने, पण हे दागिने आपल्या लग्नातले, त्यामुळे माझाही तेवढाच हक्क आहे या दागिन्यांवर. आणि हो, समजा आपल्या उद्या काय अशी परिस्थिती आली असती तर आपण हेच दागिने विकून उभे राहिलो असतो ना. अगं मी तुला सांगणारच होतो. आधी सांगायला प्रॉब्लेम होता? सीड, मी तुला सकाळी सुद्धा विचारलं होतं तुला माझी काही मदत लागणार आहे का, मी करेन. का नाही मागितलीस माझ्याकडे मदत तेव्हा? कारण मला तुझ्या खरेपणाची भीती वाटत होती, सो कॉल्ड आदर्शवादी जगण्याची. आणि मी जर तुला सांगितलं असतं तर तू काय केलं असतंस? तूच मला सांगितलं असतंस की अरे बाबा, पहिली जाऊन जरा मोठ्या बाईला सांग, तात्यांना सांग, त्यांची सिंपती घे. नाही नाही. आणि आताही बघ ना, तुला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तू काय केलंस? तेच केलंस ना. सगळ्यात आधी सगळ्यांना सांगितलंस. विचारलंस मला का विकायला गेला होता हे दागिने? अगं विचारलं असतं तर मी सांगितलं असेल ना माझी अडचण काय आहे. पण नाही, तुला मजा आली असेल ना माझी अशी मस्करी करून. सिद्धू बास आता. आधी तिला काही बोलू नको, तिने काहीही सांगितलेलं नाहीये. हे सगळं मी केलंय. का? मला टेन्शन द्यायचंय का अजून? टेन्शन तर आम्हाला पण होतं रे, अजूनही आहे. तुझे काही वागतोयस ना त्याचं. आमचा ताप वाढावा, आमची काळजी वाढावी म्हणून घरातून कुणालाही न सांगता आपलं सगळं सामान घेऊन निघून गेला होतास ना. काय दाखवायचं होतं रे तुला? आम्हा सगळ्यांना तुझी काळजी येते, हो ना? मग आता मलाही तुला अद्दल घडवायची होती, पण ती काही घडली असं वाटत नाही. आणि तू आदितीला काय बोलतोस रे? चोरी तू केलीस ना? वर तोंड करून बायकोला बोलतोस परत? मी पुन्हा एकदा सांगतोय, मी चोरी केलेली नाहीये. मग का लपून छपून हे दागिने घेऊन गेलास चोरासारखे? मला नाही सांगितलं. चल, मी नाही विचारलं तुला, पण आदितीने तर विचारलं होतं ना, एवढी मोठी बॅग घेऊन कुठे जातोयस म्हणून. का तेव्हा उडवा उडवीची उत्तरं दिलीस? का तेव्हा लपवा छपवी केलीस? वा, म्हणजे तू सगळंच सांगितलंय सगळ्यांना. सिद्धू, तिने काहीच सांगितलं नाही. उलट तिच्यावर सगळेजण आरोप करत होते तिने दागिने विकले म्हणून, पण तरी ती काहीच बोलत नव्हती. तिने तुझं नाव सुद्धा घेतलं नाही. अरे, आम्ही तिच्या बॅग मध्ये जेव्हा सगळे दागिने बघितले तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या. आणि ते कळल्यानंतर सुद्धा फार नवल नाही वाटलं आम्हाला, वाईट वाटलं. आम्हाला आता काही धक्केच बसत नाही, धक्के बसून झाले सगळे. याहून अधिक खालच्या थराचं काय वागणार आहेस तू? हे असं वागायला ना तुम्हीच भाग पाडताय मला. मला इथून जायचंय, मला अमेरिकेला जायचंय हे सुद्धा सांगायची सोय नव्हती मला. आणि जेव्हा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं तेव्हा तात्यांनी परवानगी दिली ना मला, पण त्यावर हेही सांगितलं की तुला एकही पैशाची मदत मिळणार नाही या घरातून. अरे, अमेरिकेला जातोय म्हटलं तर मला पैशाची मदत करत नाही आहात तुम्ही. अरे, अमेरिकेला गेल्यावर तुम्ही माझ्या या घरावरचा हक्क सुद्धा अमान्य कराल. सिद्धू, काय चुकीचं बोलतोय आप्पा मी? सांगा ना, काय चुकीचं बोलतोय? आणि तुम्ही म्हणाला होता ना की अरे बाबा, तुला आम्ही कसली जबरदस्ती करणार नाही ना, कधी केली आहे? मला एक सांगा ना आप्पा, मला मदत केली आहे? नाही ना. अहो, मला साधं इन्स्पायर सुद्धा केलं नाहीये तुम्ही. कारण तुमच्या चौकटीत ज्या गोष्टी बसतात त्या गोष्टीसाठी तुम्ही इन्स्पायर सुद्धा करता आणि मदत सुद्धा करता. तुमच्या चौकटीत न बसणाऱ्या माझ्या स्वप्नांसाठी माझ्या या घरात मी काही हक्काचं मागितलं
तर लगेच मी वाईट. नाही, मला एक कळतच नाहीये की तुमच्या सगळ्यांची मी वाईट वागतोय का तुम्ही सगळे माझ्याशी अनफेअर वागताय. अरे काय बोलतोयस तू हे? आणि काय अनफेअर वागतो रे आम्ही? आप्पा, मला सगळं आठवतं. बाळाकाकाला जेव्हा गावामध्ये क्लिनिक उघडायचं होतं तेव्हा तात्यांनीच मदत केली होती. अर्चनाला स्वीट शॉप साठी बापू काका, तात्या, बयाची सगळ्यांनी मदत केली होती. आणि सुहास, आठवतंय ना जेव्हा तुला पैशांची गरज होती तेव्हा तू अर्चनाचे दागिने गहाण ठेवले होते? आठवतंय ना? या सगळ्या गोष्टींचा बोबाटा झाला नाही का? कारण ते सगळे इथे गावातच राहणार होते, तुमच्या जवळ, तुमच्या पंखाखाली. पण एखादा भरारी घ्यायचं बघतोय तर तुम्ही लगेच त्याचे पंख छाटून टाकणार का? सिद्धू, बाद झालं तुझं. खूप ऐकून घेतलं. मला वाटलं होतं की एवढं सगळं झाल्यानंतर मान खाली घालून माफी मागशील तू सगळ्यांची, पण हे मलाच कळायला हवं होतं. अरे आपल्या बायकोला न विचारता स्त्रीधनाला हात लावणारा माणूस तू. माफी मागण्याचं एवढं मन मोठं कुठलं तुझं? खूप वाईट वाटलंय मला सिद्धू, खूप दुखालायस तू मला. तू एवढं सगळं खोटं बोललास आणि सुनबाईवर ढकललं सगळं, तेव्हा मी काय बोललो नाही तुला. तू न सांगता घरातून निघून गेलास तेव्हाही मी नमतं घेतलं आणि तुझं म्हणणं ऐकून घेऊन तुला अमेरिकेला जायची परवानगी दिली. आणि तरीही तू खोटं वागतोयस आणि म्हणतोयस वरून की आम्ही तुझे पंख छाटतोय, तुझ्या प्रगतीच्या आड येतोय म्हणून. अरे काय हवंय काय तुला? मुलगा म्हणून या घरावरचा हक्क नाकारू आम्ही असं वाटतंय तुला? काय हवंय काय तुला? बोल, तुला काय हवंय बोल. ठीक आहे, मला आपल्या प्रॉपर्टी मधला माझ्या नावावरचा माझ्या हक्काचा हिस्सा हवाय. बघितलं? म्हणजे जे काय माझ्या नावावर आहे, सोनं, पैसा, जमीन, सगळं हवंय मला. तात्या, माझ्या हक्काचं सगळं मला द्या.